त्या ठिकाणी ही स्पर्धा सनराइज क्रिकेट अकॅडमी आयोजित आणि या क्रिकेट आयोजनाचं आणि या सनराइज क्रिकेट अकॅडमीची एक खासियत राहिली मित्रांनो. आपण त्या ठिकाणी पाहतो ना, संजय म्हात्रे मामा, त्याच्यानंतर आपले सुलक्षण भोई लारा सर आणि दीपक कार्लेकर साहेब, या 3 व्यक्तिमत्वांच्या माध्यमातून ही आपली सनराइज क्रिकेट अकॅडमी चालताना आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान सुमितचा पहिला चेंडू आणि सोनू पाटील या पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार करतोय, मोठा आघात करतोय, अगदी सुटकीच्या घणासारखा प्रहार पाहायला मिळतो. 6 धावांसाठी चेंडू सीमारेषा पार जातोय. तरी सनराइज अकॅडमी सेक्टर 17 मध्ये आपल्याला पाहायला मिळते. जय गुरुदेव कॉम्प्लेक्सच्या बाजूला आहे मित्रांनो. या अकॅडमीचे एक वैशिष्ट्य आहे, स्टेटवरती आतापर्यंत या अकॅडमीकडनं 2 प्लेयर आपण खेळताना पाहिले, एक दीपाली कार्लेकर आणि एक जीवन कार्लेकर, अशी या 2 खेळाडूंची नाव आहेत. अजून जर सांगायचं झालं ना तर समर कॅम्प मुंबई मध्ये सुद्धा आपल्याला प्रॉमिसिंग प्लेयर म्हणून एक लेफ्ट हँडेड स्पिनर पाहायला मिळाला, नितेश निषाद म्हणून. तर या नितेश निषादनं या अकॅडमीच्या माध्यमातून प्रशिक्षण घेतल्यानंतर 4 मॅच तो खेळला आणि 4 मॅचमध्ये त्यांनी 24 विकेट घेतल्या होत्या. या 24 विकेट घेत असताना त्याची प्रामुख्याने एक कमालीची कामगिरी राहिली ती उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू, वाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. कमालीची कामगिरी राहिली ती त्याने 2 वेळा विकेट हॅट्रिक त्या ठिकाणी पूर्ण केली होती. आणि प्रिन्स मात्र म्हणून एक खेळाडू पाहायला मिळतो. तर 13 टायटल आपल्याला नक्कीच पाहायला मिळतं, 13 टायटल त्यांनी काही अकबर कट ह्या स्कूलच्या माध्यमातून मात्र नक्कीच त्याला प्रवेश फी मिळाली. तर नक्कीच शुभेच्छा असतील सनराइज अकॅडमीला. आता मात्र लाईन लेंथ सुरेख पाहायला मिळते गोलंदाजाकडून. तर या सनराइज अकॅडमीसाठी मात्र नक्कीच शुभेच्छा असतील. आणि आता मोटिव्ह काय असणार आहे, गोल काय असणार आहे आपल्या सनराइज अकॅडमीचं, तर स्टेट लेवलला जे खेळाडू खेळत आहेत त्यांच्यामध्ये अजून चांगलं प्रशिक्षण देऊन चांगली गुणवत्ता घडून त्यांना कंट्रीसाठी प्रेझेंट करणं. तर नक्कीच शुभेच्छा असतील. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सुमित याचा आपण षटक पाहतोय, पहिलं षटक गोलंदाजीवरती ताकद असताना 2 चेंडू आणि 8 धावा पाहायला मिळतात. पुन्हा एकदा मोठा फटका पाहायला मिळतोय आणि या मोठ्या फटक्यावरती आपल्याला एक षटकार येताना पाहायला मिळतो. 3 चेंडू आणि 13 धावा, माफ करा 2 चेंडू मध्ये 7 धावा होत्या आणि एक मोठा षटकार येताना पाहायला मिळतोय. अभिनंदन संपूर्ण शिवशंभू 11 कामोटे संघाचं. अप्रतिम दर्जाचं क्रिकेट तुम्ही खेळलात. एका मोठ्या टोटलला अगदी चांगल्या प्रकारे शिवशंभू कामोटे 11 संघानं त्या ठिकाणी चेस केलं. आणि खऱ्या अर्थानं जर बॅटिंग पाहिली ना तर साहिल आणि विशाल फदाले ह्या जोडीनं मैदानाच्या आतमध्ये धुमाकूळ घातला. वेल प्लेड साहिल, कॉंग्रॅच्युलेशन सुधीर भाऊ. असंच क्रिकेट खेळा, आपल्या भावंतिकेला पुढे घेऊन जा. सोनू पाटील साठी इथे लाईनेतला चेंडू टाकला जातो. पांडे, राज पांडे चेंडू खाली पाहायला मिळतात. तोपर्यंत 1 धाव मैदानाच्या आतमध्ये येईल. 2 मोठे आघात, 2 मोठे प्रहार केले गेलेत आणि आता स्ट्रायकिंगवरती खेळताना निकू गोवारी यांना आपण पाहणार आहोत. आक्रमक फटके खेळण्यासाठी जाणला जातो हा खेळाडू, त्याच्याकडे ती क्षमता आहे. आणि मास्टर सूर्य 11 कामोटे संघाचं एक वैशिष्ट्य राहिले, किती मोठा तगडा स्कोर असू द्या त्यांनी आतापर्यंत चेस करण्याचं काम केले. सोनू नॉट स्ट्रायकिंगवरती इथे निकू 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 संतोष जाधव झेल टिपला जातो. सुरेख पहिल्या चेंडूवरती फसवले आणि निकूला मैदानाच्या बाहेर जावं लागते. नक्की जे आपल्या सनराइज क्रिकेट अकॅडमीच्या माध्यमातून आपण पाहतो ओम भोईर हा एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी समर कॅम्प मुंबई या ठिकाणी मात्र सिलेक्शन या खेळाडूचं होताना पाहायला मिळते. सनराइज क्रिकेट अकॅडमी मात्र नक्कीच या कामोटे मध्ये अकॅडमी पाहायला मिळते आणि इथून मात्र एक नवीन खेळाडू घडवताना आपल्याला पाहायला मिळते. या अकॅडमीसाठी खूप शुभेच्छा असतील. तुम्ही असेच प्लेयर घडवा, फक्त कामोट्याचं नव्हे, मुंबईचं नव्हे, राज्याचं नव्हे, तर देशामध्ये आपल्या कामोटे खेळाडूंना त्या ठिकाणी रिप्रेझेंट करता यावे या शुभेच्छा. पुढील चेंडू प्रहार, इथे पुन्हा एकदा संतोष जाधव चेंडू खाली, वा लगातारच्या 2 चेंडूवरती 2 झेल आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुमितच्या हातामध्ये षटक दिले जाते. अगदी आघात जरी मोठाले केले असले नाही
तरी मात्र दोन चांगले फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संपवण्याचं काम सुमितने केले. भलेही त्याला 2 षटकार आलेत, परंतु त्याने मात्र जिद्द सोडली नाही, अगदी तिथे फसवलं लाईनीत. आणि फटके मोठे काय होतात जय दादा, तर त्या ठिकाणी खेळपट्टी अगदी सुकी आहे. कारण या आधीच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं काय फटके पाहिले होते, अगदी लांब लांब फटके पाहिले होते, म्हणजे प्रत्येक गोलंदाजावरती प्रहार करण्याचं काम केलं होतं. पण त्या सुमितने जरी 2 षटकार खाल्ले असले ना, तरी कमबॅक त्याचं चांगलं पाहायला मिळाले. त्याने सुरेख प्रकारे गोलंदाजी केली. प्रामुख्याने अगदी शेवटच्या षटकामध्ये तो गोलंदाजीला येत असतो रायझिंग स्टार कामोठे संघाकडनं, परंतु त्याला मात्र इथे अगदी ओपनिंगचे षटक म्हणजे सलामीचं षटक टाकण्यासाठी पाचारण केलं होतं आणि त्या षटक टाकत असताना तो खरा उतरतोय. धावफलक तब्बल जाऊन पोहोचतो टोटल 14 धावा. षटक क्रमांक पहिले संपले मैदानाच्या आतमध्ये आणि दुसरे षटक टाकण्यासाठी पाचारण केलं जातंय ते संतोष जाधव. कामोठ्यातील एक गोड आवाज, जलद आवाज. ठीक आहे, संतोष की सोनू. हो, डाव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू पहिलाच लेग साईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला होता, पण चांगला चेंडू पाहायला मिळतोय सोनू पाटील साठी. वाईड चेंडू. सोनू पाटील जसा आला तसा चेंडू भिरकावून दिलाय सीमा रेषा पार आणि सोनू पाटीलच्या बॅट मधून हा तिसरा षटकार पाहायला मिळतो. अगदी 5 चेंडू मध्ये तब्बल 19 धावा आतापर्यंत सोनू पाटीलने खेळून काढल्यात. सोनू पाटीलसाठी अशी गोलंदाजी आहे तर संधी असेल अर्धशतक करण्याची. या खेळाडूकडे ती क्षमता आहे. आतापर्यंत ते क्रिकेट त्याने खेळलंही या नगरीमध्ये. दरम्यान किरण गाडगे यांचं मैदानावरती आगमन होते. निशांत डिंगांगले कामोठे संघाचे एक धुवाधार गोलंदाज, फलंदाज आणि क्षेत्ररक्षक. कामोठ्यामधून कुठलाही संघ असला किरण गाडगे मैदानावरती दिसला का दिवसभरात 4 संघांकडून क्षेत्ररक्षण करण्याची संधी मिळते. अगदी स्वातंत्र्यवीर चषकामध्ये आपण पाहिलं जय हनुमान कामोठे संघातून संजय गाडगे आणि किरण गाडगे यांना क्षेत्ररक्षण करताना पाहिलं आपण. पुढचा चेंडू संतोष जाधव वरती आक्रमण. सोनू पाटील थांबण्याचं नाव घेत नाही आणि त्या ठिकाणी फाईन लेगच्या दिशेने फटका खेळला जातो. अगदी लॉंग लेग आणि फाईन लेगच्या मधनं हा फटका पाहायला मिळतो आपल्याला. इलेक्ट्रिक बोर्डचा खांब पाहायला मिळतो, तिथून तो फटका जातोय. आणि आता हेमंत गोरली विचार करतात चेंडू आणायला जाऊ का नको. 2 चेंडूवरती 2 फटके. पहिला वाईट टाकल्यानंतर 2 चेंडूवरती 13 धावा आल्यात. धावफलक अतिशय वेगानं पुढे जाते. धावफलक पाहिल्यानंतर 27 धावा धावफलकावरती. 8 चेंडू टाकून झालेत. सोनू पाटील षटकार हॅट्रिक पूर्ण. या स्पर्धेतील दुसरी एक पाहिली गुणवंत गोवारीच्या बॅटमधनं, दुसरी पाहतोय आपण सोनू पाटीलच्या बॅटमधून. मला वाटतं फक्त फटके फटके आणि फटके. जिथं गोलंदाजांनी आपल्या गोलंदाजीचे फटके द्यायला पाहिजेत ना, चटके द्यायला पाहिजेत ना, तिथं फलंदाज बॅटीचे फटके होताना पाहायला मिळते. सोनू पाटील साठी चेंडू 6 रन. या षटकातील चौथा. 25 धावा 4 चेंडूवरती. संतोष जाधवच्या हातामध्ये चेंडू दिलाय धावा रोखण्यासाठी आणि सोनू पाटीलच्या हातामध्ये दिले ठोकण्यासाठी. आता ठोकायचं काम फक्त सोनू करतोय आणि ठोकले कुणाला, संतोषला. ओ आता सुरेख चेंडू सूर गवसतोय. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. विकेटचं पतन. बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय. सोनू पाटील जातोय मैदानाच्या बाहेर. आता इथून मात्र येणारी 2 षटकं चांगली टाकावी लागतील तरच या मॅच मध्ये काहीतरी होईल. कारण हेमंत गोरुले सारखा फलंदाज त्या ठिकाणी रायझिंग स्टार क्रिकेट संघाकडे आहे, परंतु सोनू पाटील बाहेर जातोय आणि इथे मात्र एक तगड्या शरीर यष्टीचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय सचिन पाटीलच्या रूपानं. आता विक्रांत पाटील आणि सचिन पाटील. पाटील कस काय पाटील बळ आहे का. या 2 पाटील बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. भाऊबंद साधारणतः
एक भावकी पाहायला मिळते आपल्याला. आणि भाऊबंद म्हणलं, भाऊबंद म्हणजे कोण, तर ज्या ज्या भावांचे बंध एकमेकांशी जोडले गेले ते भाऊबंद. आणि ही जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. दरम्यान आपल्या कामोटेमधून अगदी मुंबई इंडियन्स किंवा वेस्ट इंडिज संघाला नेट बॉलिंग करणारे हर्षल तेरवणकर हे खेळाडू आपल्याला समालोचन कक्षामध्ये येताना पाहायला मिळतात. या षटकातील शेवटचा चेंडू पाहायला मिळतोय. डाव्या एजच्या बाहेरचा चेंडू, वाईट चेंडू. संतोषला सांगितलं जातंय की तुम्ही उजव्या एसटीला पकडून चेंडू टाका. सूर लय विक्रांतसाठी चेंडू, हेलिकॉप्टर उडवलंय चेंडू. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. एक धाव आणि एका धावेने मात्र धावफलक आता पोहोचते तब्बल 41 या अंकावरती. 41 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 2 षटकांचा खेळ संपला, म्हणजेच 12 चेंडूंचा खेळ संपला आणि 41 धावा म्हणजे 20.5च्या सरासरीनं आतापर्यंत धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात. म्हणजे जर पाहिल्यानंतर प्रत्येक षटकामध्ये आतापर्यंत जवळपास आपल्याला 3-3 षटकार होणार, परंतु पहिल्या षटकामध्ये 2 षटकार आणि दुसऱ्या षटकामध्ये 4 षटकार पाहायला मिळाले. आता गोलंदाजी मार्कवरती कोण असणार. हेमंत गोरेलीने पहिलं षटक का टाकलं नाही मित्रांनो माहिती आहे. स्वातंत्र्यवीर चषक ज्यावेळेस चालू होतं त्या ठिकाणी सेमीफायनलची मॅच खेळत असताना हेमंत गोरेले हा खेळाडू आपल्याला इंज्युर्ड होताना पाहायला मिळाला आणि इंज्युर्ड झाल्यानंतर मात्र त्याने थोडासा आराम करायचं ठरवलं, परंतु आता वेळ अशी आली, संकट असं आलंय की चेंडू हातामध्ये घ्यावंच लागेल आणि गोलंदाजी मार्कवरती तिसरं षटक टाकण्यासाठी तो सज्ज होतोय. सामना करतील विक्रांत पाटील. सचिन पाटील साठी चेंडू टाकला तो यॉर्कर पद्धतीचा चेंडू, चांगला चेंडू पाहायला मिळतो. हलक्या हाताने एक धाव घेतली जाणार आहे, दुसऱ्या धावेचा कुठलाही प्रयत्न नसणार आहे. प्रथमेश असणार आहे त्या ठिकाणी चेंडू खाली. चांगला चेंडू पाहायला मिळतो, डॉट बॉल पाहायला मिळतो. हेमंत गोरेलेने एवढे 2 चांगले चेंडू चांगले टाकले असताना मग एवढा उशीर गोलंदाजीसाठी का केला येण्यासाठी. असा चेंडू त्या ठिकाणी पाचारण केले जाते. संतोष जाधव, प्रशांत आय बैठक मारायचं काम चाललंय मैदानाच्या आतमध्ये. झाला एकदा पडला परत उठला, परत पडला परत उठला. चेंडू हातात घ्यायचं नाव घेत नाही. वजन जास्त आलं प्रशांत तुमचं. विक्रांतसाठी चांगला चेंडू पाहायला मिळतो, चांगला चेंडू पाहायला मिळतो. धावबादची संधी, विकेटचं पतन होते. रनआउटची संधी होती, रनआउटच्या संधीमध्ये विकेटचं पतन होताना पाहायला मिळते. गावात कोणाला फोन माफ करा. षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती असताना सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते हेमंत गोरेलीच्या माध्यमातून. 4 चेंडू टाकल्यात का विकेटचं पतन होताना आपल्याला पाहायला मिळते. आणि विक्रांत पाटीलच्या बॅट मधून इथे मात्र चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. हेमंत गोरेलीवरती आक्रमण चढवलं जातं. 6 धावांसाठी चेंडू सीमारेषा पार जातोय, षटकार येतोय.
शेवटच्या बॉलवरती 6 आला ना ते ओव्हर झाली एक बॉल आहे कसं काय एक बॉल आहे कसं काय तू बघतच नाही काय चाललंय मैदानामध्ये एवढे लवकर लिहित तू शेवटचा डॉट तीन षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपतोय संपुष्टात येतोय आणि धाव फलकावरती धावा पाहायला मिळतात त्या आपल्याला टोटल धावा होतात त्या 50 धावा मास्टर सूर्य इलेव्हन कामोटे संघाचं अर्धशतक धाव फलकावरती लागलं जातंय तर चौथं शतक घेऊन प्रशांत गोलंदाजी मार्गावरती आपल्याला पाहायला मिळतील गोलंदाज तयार होत आहेत न्यू बॅटर नेम प्लीज गौरव प्रशांत ओ इट्स वाईड बॉल अगदी अवांतर धावेने सुरुवात केली जाते परंतु अगदी ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला जातोय फक्त आणि तो आपल्याला प्रयत्न यशस्वी होताना पाहायला मिळतोय इथे काय फटका सजवलाय गौरवने गौरव पूर्ण फटका पाहायला मिळतोय अगदी लॉंगऑफच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार 6 धावांसाठी येतो षटकार पाहायला मिळते सुरेख कामगिरी पाहायला मिळते ती चेंडू जितका सुरेख होताना तितका सुरेख फटका पाहायला या फटक्यामध्ये अगदी संपूर्ण समर्पण पाहायला मिळते ताकद नजाकत आणि प्रॉपर टायमिंग या सर्व गोष्टी अगदी अचूकपणे आपल्याला पाहायला मिळतात आणि म्हणून चेंडू सीमारेषा पार 6 धावांसाठी जातोय प्रशांतवरती आघात केला जातोय हो चेंडू चांगला पाहायला मिळतोय सुरेख चेंडू पाहायला मिळतोय आता मात्र चेंडूची फेकी सुरेख पाहायला मिळते कारण टप्पा थोडासा त्या ठिकाणी मागच्या दिशेने खेचला जातोय परत चांगला चेंडू पाहायला मिळते सुरेख चेंडू कमबॅक प्रशांत कडून कमबॅक पाहायला मिळते सुमित टाळ्या वाजवताना पाहायला मिळतात प्रशांतसाठी कारण सुमितला माहिती आहे मी 2 फटके खाल्लेत मोठे मी तरी कुठे झेंडा काढलाय पण 2 विकेट चांगल्या पाहायला मिळाल्या आपल्या सुमित कडनं अगदी विनोदाचा भाग वेगळा आता नो चान्स चेंडू सीमारेषा पार षटकार मिडवांच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार जाते इथे उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू इट्स व्हाईट बॉल येताना पाहायला मिळते प्रशांतनं 2 फटके खाल्लेत 2 षटकार खाल्लेत 2 वाईट टाकले 4 चेंडू टाकले आतापर्यंत लिगल आणि धावफलक तब्बल धावून पोहोचले ते 57 या आकड्यावरती 57 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात 64 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात माफ करा कोलवर पद्धतीचा परफेक्ट यॉर्कर क्रिकेट मधील ब्रह्मास्त्र अस्त्र वापरलं जाते एक धाव येताना पाहायला मिळते शेवटचा चेंडू असणार आहे आणि 65 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात तब्बल शेवटचा चेंडू असणार आहे विक्रांतचा प्रयत्न असेल या शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा तर प्रशांतचा प्रयत्न असेल की डॉट चेंडू टाकण्याचा चांगला चेंडू पाहायला मिळाला सुरेख चेंडू पाहायला मिळाला प्रशांतनं चांगली गोलंदाजी केली अगदी 65 धावा धावफलकावरती झाल्यात आणि विजयासाठी 24 चेंडू मध्ये 66 रन 66 धावांची गरज असणारे रायझिंग स्टार 11 कामोटे संघाला विनंती असेल मास्टर सूर्य 11 कामोटे क्षेत्रक्षण सजवून घ्या आपल्याला नक्कीच मास्टर सूर्य 11 कामोटे संघाच्या या प्लेइंग 11 मध्ये खेळाडू पाहायला मिळतील सोनू पाटील असतील निकू गोवारी असतील सुबोध गोवारी असतील त्याच्यानंतर विक्रांत पाटील
सचिन पाटील पाहायला मिळतील, अतुल पाटील पाहायला मिळतील, नकू गोवारी आहेत, त्याच्यानंतर गौरव पाहायला मिळतात या खेळण्याकडून आपल्याला. साहिल साहिल म्हणून एक चांगला खेळाडू आपल्याला क्षेत्ररक्षक, गोलंदाज, फलंदाज पाहायला मिळतो. केवळ काशी बोडके सुद्धा आपल्याला या टीम मध्ये पाहायला मिळतील. तर समोर रायझिंग स्टार क्रिकेटचा विचार केला तर मग आपल्याला हेमंत गोरेले पाहायला मिळतात, संतोष जाधव, शेरी पाहायला मिळतात, प्रथमेश आहेत, राज पांडे आपल्याला पाहायला मिळतात, सुमित पाहायला मिळतात. दोन्ही संघांची बांधणी जर पाहिली तर अगदी एकास एक, शेरास सव्वा शेर, बेस्ट टू बेस्ट अशी बांधणी आपल्याला पाहायला मिळते. चला, विनंती असेल मास्टर सूर्यलेहून कामोटे, आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. रायझिंग स्टार विनंती असेल आपणास आपण एक 12 खेळाडू आपला या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये पाठवा आणि 2 सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवा. अतुल पाटील यांना आपण पाहतोय, मास्टर सूर्यलेहून कामोटे संघाचे संघ मालक पॅकर्स. वारंवार त्यांच्याकडून मात्र नक्कीच या ठिकाणी या टीमची चांगली जुळवणी बांधणी केली जाते. आजचे यशस्वी गोलंदाज, आजच्या संपूर्ण दिवसभरामध्ये यशस्वी गोलंदाज जर बघितलं ना या मैदानावरती तर आपल्याला ईगल कामोटे संघाचा गोलंदाज अफान म्हणून पाहायला मिळतं. आणि अयशस्वी गोलंदाजामध्ये भरपूर यादी आहे, नाव कोणाचं येणार नाही, कारण काही काळ याच खेळाडूंनी या कामोटे नगरीमध्ये खूप चांगली गोलंदाजी केली. रबर बॉलचा क्रिकेट वेगळा आहे, परंतु ज्यावेळेस टेनिस बॉलचं प्रामुख्यानं खेळ पाहायला मिळतो ना त्यावेळेस मग मात्र तिथे आपल्याला कामोट्यामधून खूप मोठमोठे चांगले टेनिस पटू पाहायला मिळतात. आणि त्यामध्ये चांगली गोलंदाजी करणारा आपल्या कामोट्याचा एक 40+ खेळाडू खंडू म्हणून यांचं प्रामुख्याने नाव घेतलं जातं.
पहिल्या चेंडूवरती आपल्याला मोठा फटका पाहायला मिळतोय. मोठा फटका फसतोय आणि चेंडू यष्टी रक्षक सोनू पाटील झेल टिपतायत आणि पहिलाच गडी गारत पहिलीच अवदसा पनवती मैदानाच्या आतमध्ये लागताना पाहायला मिळते आपल्याला. शेरीच्या रूपानं रायझिंग स्टारला मोठा धक्का, कारण ज्या फलंदाजाच्या बॅटमधून असे मोठमोठे स्ट्रोक यायला हवेत त्याच फलंदाजाला पहिल्या चेंडूवरती त्या ठिकाणी निकू व्यवहारीने मैदानाच्या बाहेर पाठवून दिले आणि आपली गोलंदाजीची धोरण सांभाळताना टाळ्या पाहायला मिळतात अतुल पाटील यांच्याकडून. नवीन फलंदाजी मार्गावरती येताना पाहायला मिळते नंदू सपका बंधू. हेमंत गोरेले यांच्यावरती मोठी जबाबदारी पाहायला मिळेल. या खेळाडूकडे ती क्षमता आहे आणि त्या क्षमतेमध्ये मात्र खरं उतरावं लागेल. अगदी चांगले चेंडू आता टाकावे लागतील. निकूचा पुढचा चेंडू होतोय नंदूसाठी आल्या सरशी प्रहार. निकू गोरेवरती आक्रमण चढवलं जाते आणि चेंडू सीमारेषा पार पाठवून दिला जातो. नंदू सबका बंधू मोठा स्ट्रोक पाहायला मिळतो. 6 धावांसाठी षटकार. नंदू सबका बंधू बाहर भेज दिया चेंडू. खिलाड़ी बन गए दर्शक. फुलटॉस कव्हरच्या दिशेनं अंगाने त्या ठिकाणी चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला. ते अतुल पाटील चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. सुरेख का तर चेंडूमध्ये तेवढा वेग होता आणि त्या वेगाला मात्र जात असताना अगदी त्या ठिकाणी एक भिंत म्हणून समोर उभं राहण्याचं काम केलं. तो चेंडू अडवलाय. अगदी 3 धावा वाचवल्यात आपल्या संघासाठी. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू हेमंत गोरेलेसाठी प्रामुख्याने प्रत्येक गोलंदाजाकडून असा चेंडू पाहायला जातो. चिन टपाक ढमढम वाईट चेंडू. सुरेख फटका, चांगला फटका पाहायला मिळतो. हेमंत गोरेले ब्रँडेड फटका. 6 धावांसाठी चेंडू लॉंगॉनच्या डोक्यावरून लॉंगऑफच्या डोक्यावरून सीमारेषा पार. 6 धावा षटकार. चार चेंडू आणि 14 धावा. धावांचा पाठलाग करायचा 66 धावांचा. 66 धावांचा पाठलाग म्हणजे जवळपास 16.5च्या सरासरीने धावा जमवायच्यात आणि त्या धावा इथं मात्र आपल्याला येताना पाहायला मिळतात. परत एकदा पुन्हा एकदा पुनश्च एकदा वारंवार अपरातून जबरदस्त हेमंत गोरेले ऑन फायर. फटका सुरेख पाहायला मिळतो. या षटकातील चांगला आणि सुरेख देखणा फटका आपल्याला पाहायला मिळतो. 3रा षटकार. निकू गोरेवरती आक्रमण चढवलं जातं. आता मात्र गोलंदाजाला प्रश्न पडला असणार आहे की आता चेंडू टाकायचा कुठला, कारण त्या ठिकाणी गुडलेंचा चेंडू सुद्धा हेमंत गोरेने सुरेख प्रकारे मारला. अगदी त्या ठिकाणी आपण पाहतो लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. फक्त प्रॉपर टायमिंग, ताकद नजाकत काय असते ही न दाखवता टायमिंग वरती हा शॉट खेळला जातो. शेवटच्या चेंडूवरती फुलटॉस पद्धतीचा चेंडू विक्रांत पाटील आहे चेंडू खाली, परंतु हुलकावणी दे चेंडू जाईल सीमारेषा पार आणि लगातारच्या 3 चेंडूंवरती आपल्याला त्या ठिकाणी 16 धावा येताना पाहायला मिळतात. हे षटक संपतंय आणि तब्बल 24 धावा धाव फलकावरती लागल्या जातात. विराटे स्पष्ट केलेत आणि इथून मात्र सामना अगदी जवळ नेण्याचं काम हेमंत गोरेलेंनी केलं. जरी शेरी मैदानाच्या बाहेर गेले असते ना, 66 धावांचं टार्गेट आहे आणि 24 धावा आतापर्यंत धाव फलकावरती आल्यात. सामना अजूनही दोन्ही संघांकडे असणार आहे, कारण 18 चेंडूंमध्ये 42 धावांचं लक्ष्य असणार आहे आणि काशीनाथ बोडके आपल्याला गोलंदाजी मार्गावरती सज्ज होताना पाहायला मिळतात. कामटामधील हा एक 3रा बाहुबली खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. एक रोशन म्हात्रे, एक अर्जुन बेदी आणि एक काशी बोडके. शरीराची फिटनेस 3ही खेळाडूंचा अगदी मजबूत पाहायला मिळतो. काशी बोडकेचा पहिला चेंडू आणि विकेटचं पतन होतं. नंदू सबका बंधू
हवे में चेंडू, चेंडू के नीचे सोनू और नंदू मैदान के बाहर। या दोनही षटकांमध्ये एक वेगळी पाहायला मिळाली। दोन्ही गोलंदाजांकडून मात्र नक्कीच गोलंदाजी करण्यात आली, झेल गेले आणि दोन्ही झेल यष्टीरक्षकाकडे गेले। सोनू पाटीलने ती कामगिरी आतापर्यंत चांगली केली। आता प्रथमेश येत आहेत, नवीन बॅट्समन म्हणून प्रथमेश आपल्याला मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत। आमच्या बर्थडे बॉयला ना आज मात्र त्यांचा मोबाईल आपल्याला शांत होताना पाहायला मिळत नाही। प्रत्येक चेंडू नंतर मात्र त्या मेसेजला रिप्लाय देताना, कारण आलेल्या शुभेच्छांचा वर्षा आमच्या क्रिश भोईर यांच्यावरती होते। प्रथमेश आल्या सरशी चेंडूवरती मोठा प्रहार, काशी होडकेच्या उत्तरास प्रत्युत्तर आणि 6 धावा, षटकार पाहायला मिळतो। पहिल्या षटकामध्ये पहिला चेंडू विकेट, दुसरा चेंडू षटकार। इथेही पहिला चेंडू विकेट, दुसरा चेंडू षटकार। मग पहिल्या षटकामध्ये 24 धावा आल्या होत्या, या षटकामध्ये येणार काय प्रश्नचिन्ह। आता मात्र प्रथमेशसाठी हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो, परंतु इथे मात्र तोपर्यंत बाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव घेतली जाईल, सिंगल। आता हेमंत गोरले स्ट्राइक वरती पाहायला मिळेल, काशी टू हेमंत असं बॅटल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते। सरसावून खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु चांगलं व्हेरिएशन पाहायला मिळते। हेमंत गोरलेसाठी वेगापेक्षा फिरकीचा चेंडू टाकला जातोय, कारण पाहिले पिच त्या ठिकाणी सुका आहे, खेळपट्टी सुकी आहे आणि त्या सुक्या खेळपट्टीवरती चेंडू चांगला गिरकी घेऊ शकतो। डावकुळी हाताचा गोलंदाज काशी मात्र करामत करतोय, चेंडूला वळवण्याचं काम करतोय, रिव्हर्सिपचा अस्त्र वापरलं जाते आणि 1 धाव घेतली जाते। दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय मैदानाच्या आतमध्ये। अगदी 3 क्षेत्ररक्षक आपल्याला चेंडूवरती पाहायला मिळत आहेत आणि त्या 2 धावा मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतात आणि धाव फलक त्या 2 धावांनी पुढे जाते त्या 33 या अंकावरती 33 धावा पाहायला मिळतात। चांगला स्कोर पाहायला मिळतो आपल्याला लेग बाईच्या स्वरूपाने या 2 धावा येताना पाहायला मिळतात। 2 षटकांमध्ये 33 धावा आल्या, तर बरोबर 2 षटकांमध्ये अजून जो खेळ शिल्लक आहे ना, त्या चेंडूवरती मात्र मला वाटतं अजून किती चेंडू शिल्लक आहेत, एक चेंडू शिल्लक आहे, म्हणजे 13 चेंडूमध्ये 33 धावा हव्या आहेत राजीव शार कामोटे संघाला। इथे रिव्हर्सचा स्ट्रोक खेळला, 2 क्षेत्ररक्षक धावतायत, निकू गोवारी सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळते। इथे धावाची संधी, फेकी खराब आणि आता उर्वरित 12 चेंडू आणि 32 धावांची गरज। हेमंत गोरुलेने काय केलं, स्ट्राईक स्वतःकडे ठेवली, कारण सामना विचित्र स्वरूपामध्ये जायला नको, ती क्षमता आहे, ती पॉवर आहे, या धावा मी करील हा आत्मविश्वास आहे आणि म्हणून स्वतःकडे स्ट्राईक ठेवतो, कारण त्याला माहिती आहे की जास्तीत जास्त स्ट्राईक जर घेतली तर त्या धावा इथून कुठून काढल्या जाऊ शकतात आणि म्हणून मग कुठलाही त्या ठिकाणी धोका घ्यायचा नाही, म्हणून स्वतःकडे स्ट्राईक ठेवली जाते। 2 षटकांचा खेळ संपलाय, 34 धावा धावपथकावरती लागल्यात, उर्वरित 2 षटकांमध्ये 32 धावांची गरज असणार आहे। आणि आपण हे आयोजन पाहतो सनराइज क्रिकेट अकॅडमीच्या माध्यमातून। या अकॅडमीची खासियत काय, आपण इथे पाहिले तर कोच पाहतो दीपक कार्लेकर साहेब आणि ओनर पाहतो लारा अर्थातच सुलक्षण भोईर आणि संजय म्हात्रे यांना। या सनराइज अकॅडमीनी एक चांगली सुरुवात इथे पाहायला मिळते। आपल्याला 2 प्लेयर त्यांचे स्टेट लेवलवरती खेळताना पाहायला मिळते, दीपाली कार्लेकर आणि जीवन कार्लेकर असे। त्यालकाताने खेळून काढला गेलाय, 1 धाव घेतली जाते। दुसऱ्या धावेसाठी विक्रांत पाटील आहे चेंडू खाली, परंतु 2 धावा मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतात। 11 चेंडू आणि 30 धावा। अगदी किमया राणे ही खेळाडू आपल्याला पाहायला मिळते, अंडर 19 मध्ये मुंबई प्रोबेबल्स कडून आपल्याला खेळताना पाहायला मिळाली। या क्रिकेट अकॅडमीच्या माध्यमातून समर कॅम्प मुंबईमध्ये ओम भोईरचं सिलेक्शन झालं। प्रॉमिसिंग प्लेअर लेफ्ट हँडेड स्पिनर मधून आपण नितेश निषाद पाहिला याच अकॅडमी कडनं, त्यानं सुरेख चेंडू पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये आणि नितेश निषादनं अगदी
त्या ठिकाणी 4 मॅच खेळल्या होत्या, 24 विकेट प्रदान केला, त्यामध्ये 2 विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाला. प्रिन्स मात्र पाहायला मिळाले. 13 टायटल, अगदी नक्की 13 टायटल अकबर कद स्कूलकडनं मात्र त्याला त्या ठिकाणी खेळण्याची संधी मिळाली. ते हेमंत बोरुलेसाठी फसवा चेंडू टाकलाय, तोपर्यंत एक धाव घेतली जाईल. आता दुसऱ्या धावेसाठी मात्र कुठल्याही प्रकारचा धोका घेतला जाणार नाही. चांगले षटक पाहायला मिळते आपल्याला. नयन खांबे हा गोलंदाजी करताना पाहायला मिळते. 3 चेंडू टाकलेत आणि 4 धावा खर्च केल्यात. तीन चेंडूवरती 3 धावा खर्च केल्यात. 9 चेंडू 29 धावांची गरज. प्रथमेश चेंडू खाली, काशी एकच धाव. चांगले षटक पाहायला मिळते. 4 चेंडू मध्ये 4 धावा. सचिन पाटील आवाज देत आहेत, अजून 2 चेंडू चांगले काढ, मग पुढची ओव्हर घेऊन मी येतो. आठ चेंडू 28 धावांची गरज. हेमंत गोरले साठी डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतो मित्रांनो. मास्टर सूर्य 11 कामोटे संघाच्या बाजूनं या ठिकाणी सामना झुकताना पाहायला मिळतोय. हार्दिक इथे फसवलंय सोनू पाटील. चेंडू खाली, झेल टिपला जाईल. हेमंत गोरले मैदानाच्या बाहेर. नयन खांबे ऑन फायर. सोनू पाटीलने आतापर्यंत 3 कॅच घेतले, 3 झेल टिपले, 3 विकेट आल्यात. तर उर्वरित 6 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय. 28 धावा पाहिजेत. 6 चेंडू आणि 28 धावा म्हणजे 5, तुम्हाला 4 षटकार आणि 1 चौकार कंपल्सरी ठोकावा लागेल. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली नयनच्या माध्यमातून. नयन धावा जर पाहिल्या ना तर फक्त धावा खर्च केल्या, त्या 4 धावा खर्च केल्या आणि 1 विकेट घेतली. मला वाटलं जर मास्टर सूर्य 11 कामोटे संघ इथून जिंकला ना तर मॅन ऑफ द मॅचचा मानकरी मात्र नक्कीच नयन खांबे ठरू शकतो. चांगली गोलंदाजी केली त्याने. प्रथमेशसाठी पहिला चेंडू टाकला जातोय. फिल्डिंग पाहायला मिळते, सुरेख फिल्डिंग पाहायला मिळते. 5 चेंडू 27 धावांची गरज. मंगेश आपल्याला फलंदाजी कृती पाहायला मिळतील. नवीन फलंदाज. आता मंगेशला प्रत्येक चेंडूवरती प्रहार करायचा आहे. कहीं पे निगाहे कहीं पे नशाना. सचिन पाटील ऑन फायर. आत्मविश्वास पूर्ण. मॅच आता पूर्ण पलटताना पाहिली. औपचारिकता मित्र म्हणून सामन्यामध्ये राहिली. सचिन पाटील चुकी करणार नाही तिथून. ते समालोचन कक्षाला सलामी. 6 धावांसाठी षटकार. पहा, दिव्यामधलं तेल संपलं ना की विझण्याच्या आधी तो जोरजोरात फडफड करतो आणि मग विझतो. तसंच आपल्याला काहीतरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 3 चेंडू आणि 21 धावांची गरज. चांगला चेंडू, सुरेख चेंडू. सचिन पाटील चांगली किमया करताना पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये. पुढे सरसावून खेळण्याचा इथे एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चांगला फटका पाहायला मिळतोय. 6 धावा. अगदी मी तर म्हणेल की याआधी जर हे 2 फटके असे लागले असते तर सामना अगदी चांगला सुरेख पाहायला मिळाला असता, परंतु उशीर खूप झालाय. परंतु जरी उशीर झाला असला तरी खेळाडू वृत्ती काय असते
मंगेश मैदानाच्या आतमध्ये दाखवून देतोय, चांगले स्ट्रोक खेळतोय. आता मात्र चांगला चेंडू विकेटचं पतन पाहायला मिळतंय. विकेट येते. सोनूनीच कॅच घेतले सगळे, जेवढे कॅच गेले तेवढे सगळे झेल घेतलेत आणि सामना मैदानाच्या आतमध्ये संपलाय. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच असणार आहे. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सोनू पाटील. 33 धावांची बहारदार खेळी करत 4 झेल सोनू याने